पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक आणि अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव नगरातील ते दिवस पुढे चालू. भाग दुसरा. कोणी चालत असेल तर त्याला उचलून कडेवर घेण्याची आम्हाला सवयच लागली होती. त्यातलेच हे काही प्रकार सांगते. अर्थात या बाबतीत आम्हाला दोघांनाही त्याचा कंटाळा येत नसे. उलट असं काही नसलं तरच आम्हाला चुकल्यासारखं वाटे. एक दिवस संध्याकाळी आमच्या इथे एक पांगळा आला. त्याला अर्धांगवायूसारखं काहीतरी झालं होतं. त्याला आम्ही घरात ठेवून घेतलं. मी आणि रामभाऊनी त्याच्या बऱ्याच कस्ता काढल्या. त्याची शेकशेगडी करायची, त्याला खायला प्यायला द्यायचं, कधी कधी भरवायचं सुद्धा. त्याचा शेण गोठा करायचा, ही सगळी कामं आम्ही करीत होतो. त्याची गुईरी सुद्धा आम्हाला धुवावी लागत. रामभाऊ एक मोठा सज्जन माणूस होता. तो ख्रिस्ती होण्यापूर्वी आमच्याकडे आला आणि पुढे कितीतरी वर्ष आमच्या आश्रयाला येऊन जाऊन राहत असे. पण बाता मारण्यामध्ये मोठा पटाई. तसंच कर्ज करण्यातही त्याचा हातखंडा होता. त्याचं धर्मांतर, लग्न, पुढे बायको मेल्यावर 9 महिन्याच्या चिकीचा सांभाळ, हे सगळं आमच्याच घरी झालं. कुठेही कामाला राहिला तर अतिशय सुंदर काम करे, पण वरील 2 दुर्गुणांमुळे कुठेही टिकत नसे. पण आमच्या स्वभावधर्माप्रमाणे त्याचाही असल्यामुळे असल्या कामामध्ये तो अगदी मनापासून आम्हाला सहाय्य करीत असे. तर रामभाऊने आणि आम्ही आमच्या तैमूर लंगला मेहनत करून बराचसा सुधारला. त्याला 2 आण्याच्या रोज विड्या लागत, 3 वेळा चहा लागे. तेही सारं व्यवस्थितपणे त्याला मिळे. बरं वाटू लागल्यानंतर तो आमच्याच घरी चिकटून राहिला आणि काही दिवसांनी ख्रिस्ती झाला. ख्रिस्ती झाल्यावर मात्र त्यांनी आपला नूर पालटला. आपले हात स्वर्गाला पोचल्याचा त्याला भास व्हायला लागला. त्याला पर फुटले. आज काय चहाच चांगला झाला नाही, उद्या काय मला वेळेवर विड्याच दिल्या नाहीत, परवा काय माझं जेवणच थंड होतं, तेरवा काय ती बेबी फारच गडबड करते, तिला आईने मुळी वळणच लावलं नाहीये. बेबीवरून तर रोज कुरबुर व्हायची. टिळक त्याची समजूत घालीत, पण त्याचंच आपलं खरं. टिळक एकदा मुलीला रागे भरले की मगच त्याचं समाधान होत असे. एक दिवस टिळक कशालासे गावाला गेले होते. त्यांच्या गैरहजेरीमध्ये आमचा गोपा आला होता. त्याला जडीबुट्टीची फार चांगली माहिती होती. अर्थात अर्धांगवायूवरचं हे औषध त्याच्याकडे होतच. मी म्हटलं, गोपा, तू जा आता ह्याला तुमच्या गावी घेऊन. औषध, वैद्य आणि रोगी एकाच गावी असले म्हणजे मग बरं. मी त्याला खर्चाला 5 रुपये दिले आणि दोघे गेले. टिळक परत आल्यावर त्यांच्याच गाडीने गोपाजीचं पत्र आलं की आमचा पेशंट पळून गेला. मग टिळकांना त्याच्याविषयी फार वाईट वाटलं. हे पात्र गेल्यावर दुसऱ्याने प्रवेश केला. आपला सकाळचा चहा नित्याप्रमाणे आपल्या हाताने करून घेऊन आणि घरातल्या सर्व चहाबाजांना अंथरुणातून उठवून तो पाजल्यानंतर टिळक बाहेर येऊन उभे राहिले. इतक्यात त्यांच्या पुढे एक लांब रुंद व्यक्ती दत्त म्हणून उभी. वर्ण निमगोरा, बसकट तोंड, घारे डोळे, चेहरा रुंद, डोक्यावर जटांचा मुकुट, संन्याशाच्या डोक्याप्रमाणे ओठ आणि हनवटी गुळगुळीत, घोट्यापर्यंत स्वच्छ भगवी कफनी, डोक्याला भगवा पेठा फेटा आणि हातामध्ये भगव्या छाटीचं एक लहानचं गाठोड. अशा थाटात टिळकांच्या पुढे उभं राहून, आपणच का टिळक, असं म्हणून त्यांनी त्यांना प्रश्न केला. हो, मीच टिळक. हे टिळकांच्या तोंडचे शब्द कानी पडताच त्यांनी आपल्या हातातलं गाठोडं खाली ठेवलं. त्यातनं एक भला मोठा फुलांचा हार बाहेर काढला आणि तो टिळकांच्या गळ्यात घातला. मी आज धन्य झालो, माझ्या जन्माचं सार्थक झालं, असं म्हणायला लागला. माळ काढीत टिळक म्हणाले, बुवा, माझ्या पाया नका पडू. सारा मान महिमा ख्रिस्ताचा आहे. मी काय यक्कश्चित प्राणी. मग बुवा आमच्या घरी राहायला लागले. टिळकांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी अगदी चातकाप्रमाणे टपून बसायला लागले. मग टिळकांचं त्यांच्यावर फारच प्रेम बसलं. ते दोघे एकमेकांपासून कधी दूरच होत नसत. टिळक त्यांना ख्रिस्ती धर्माविषयी सांगत, बुवा लक्ष ठेवून ऐकत. ऐकता ऐकता त्यांचा कंठ दाटून येई, डोळ्यातून अश्रुधारा वाहत. टिळक मला म्हणत की हा माणूस काही साधा नाहीये. हा पुढे पौल पेत्रस यांच्या पंक्तीला बसण्यास इतका ख्रिस्त शिष्य होईल, कारण त्याच्या डोळ्यातून अश्रू गळतात
ते डोळ्यांच्या कानाच्या बाजूच्या कोपऱ्याने गळतात. म्हणजे खऱ्या भक्तिभावाचं आणि प्रेमाचं हे लक्षण आहे. बेबी पण म्हणे, खरंच आहे, त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं ना, ते डोळ्याच्या बाहेरच्या कोपऱ्यातून बाहेर पडतं. आणि मी देखील पप्पा म्हणतात तसंच कुठेतरी वाचलंय. पण मला काही यांचं बोलणं पटत नसे. मला पुराणिक बुवांच्या गोष्टीची आणि बोकड हरवलेल्या रडणाऱ्या धनगराची आठवण होई. बुवा इथेच काही थांबले नाहीत. त्यांनी हळूहळू आमच्याप्रमाणे घरात कामं करायला सुरुवात केली. कधी अपशब्द नाही, कधी धुसफूस नाही. अत्यंत सालस, गरीब आणि प्रेमळ गृहस्थ होता तो. टिळकांबरोबर म्हशी धुवायचा, त्यांना वळायला न्यायचा. अगदी सगळं घरातल्या माणसांप्रमाणे तो करायचा. टिळकांची सेवा तर तो अगदी मन लावून करी. अगदी एखाद्या जुन्या काळातल्या शिष्यानी गुरुगृही करावी तशी. पुष्कळांचा असा समज असतो की कोणी ख्रिस्ती झाला ना की त्याला खूप पैसा मिळतो. पण ख्रिस्ती झाल्यामुळे पैसा मिळाल्याचं मला एकही उदाहरण ठाऊक नाही. मिशनरी किंवा ख्रिस्ती लोक गरिबांना सहाय्य करतात, याचा हा असा अर्थ करण्यात येतो. पण सहाय्य करणे हे ख्रिस्ती धर्माचा हा एक महत्वाचा भाग आहे. आमच्या बुवांचाही असाच समज होता. एक दिवस संध्याकाळची प्रार्थना झाली आणि मग बुवांनी हळूच चौकशी करायला सुरुवात केली. आपल्याला किती मुलं आहेत? तुम्हाला माहीतच आहे. त्यांची विद्या आपण कोठवर करणार? शिकतील तितकी करू. पण मग तरी बेत काही ठरला असेल ना? हो, म्हणजे BA पर्यंत आणि पाहिजे तर इंग्लंड अमेरिकेला जातील, असं टिळक म्हणाले. बुवांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी हळूच पिल्लू सोडून दिलं. पहा महाराज, एक गरीब बाई आहे. तिला 2 मुली आहेत. त्यांची शिकण्याची फार इच्छा आहे. मी आजपर्यंत तिला खूप मदत केली. आता मी त्या मुली एका संस्थेत ठेवल्या आहेत. मुली फारच हुशार आहेत. त्या दोघींना कमीत कमी ₹50 महिना खर्च येतो. मी ₹10 व्यवस्था केली आहे, पण आता तुम्ही ₹40 महिना द्या. 2 मुलांची इंग्लंड अमेरिकेच्या प्रवासाची आणि खर्चाची सोय तुम्हाला करता येते, तर 3 मुलं आहेत असं समजा आणि एवढं कराच. टिळक म्हणाले, अहो बुवा, 2 मुलांच्या शिक्षणाचीच मला पंचाईत पडलीये. मी आणखी व्यवस्था कशी करू? त्या मुलीला इकडे पाहिजे तर आणून ठेवा. मग काहीतरी सोय बघता येईल. पण पैसे उचलून द्यायला माझ्याजवळ नाहीत. अहो पण मला नकोच आहे काही. मी त्या मुलींचा पत्ता देतो. त्यांना परस्पर पाठवीत जा. अहो 2 मुलांचा खर्च जर तुम्हाला परवडतो, तर आणखी एकीचा करायला काय हरकत आहे? नाहीतर ₹40 दरमहा व्याज मिळेल इतकी रक्कम त्यांच्या नावे करून द्या. पण टिळकांनी शेवटी काही हे मान्य केलं नाही. बुवासाहेब निराश होऊन गेले. ते नंतर 1920 साली मला मुद्दाम भेटायला आले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर पगडी होती आणि त्यांनी त्या 2 मुलींपैकी एकीशी लग्न केलं असून त्यांना 2-4 मुलांचं पितृत्वही प्राप्त झालेलं होतं. त्यांनी सांगितलं की लोकमान्य टिळकांनी आमचं लग्न लावून दिलं. खरं खोटं कोणतेव जाणे. एकदा मुंबईच्या स्टेशनवर टिळकांना एक तरुण ब्राह्मण आढळला. त्याला कोणीच नव्हतं. बुद्धी चलाक, पण बाकी अवतार मात्र भडभुंजालाही लाजवण्यासारखा होता. टिळकांनी बाबाला घरी आणला आणि माझ्या स्वाधीन केला. अहो त्याचं जानवं काळ भैरवाच्या गंड्यासारखं दिसत होतं. विडीच्या धुराने त्याचे दात काळे किट्ट पडले होते. त्याच्या अंगाला खरूज होती. मी पाणी तापून कामदाराकडून या अवताराला चांगला घासून पुसून लक्क केला. नंतर टिळकांचे कपडे घालायला दिले आणि त्याला थोडंसं स्वरूप आणलं. टिळक त्याचे फार लाड करीत. तो त्यांना पप्पा आणि मला ममा म्हणे. तो ब्राह्मण, आम्ही ख्रिस्ती. जेवताना त्याच्या मनात नाना कल्पना येत. वड्या वांग्याची भाजी असली की त्याने म्हणावं मटण आहे आणि जेवताना उठून जावं. जवसाची चटणी असली की त्याने म्हणावं बोंबलाची चटणी आणि ताट बाजूला सारावं. आणि मग टिळकांनी त्याला 4 सहाणे द्यावे आणि मग त्याने बाहेर जाऊन खाऊन यावं. पुढे पुढे टिळक म्हणत की ह्याला माझ्या ऑफिसात माझ्या देखत जेवायला घाल. मी ते कबूल केलं आणि त्याला ऑफिसामध्ये वाढायला लागले. अहो त्याला दिवसामधून कमीत कमी 5-6 वेळेला चहा लागायचा. तोही मी देत होते. शिवाय टिळकांच्याकडनं पैसे घेऊन तो बाहेरून चहा पिऊन यायचा तो निराळाच.
टिळक आपल्या पगाराच्या खजिन्यातून म्हणजे डॉक्टर ह्यूम साहेबांकडून पैसे आणून अशांची भरती करायचे. एखाद्या वेळेला डॉक्टर ह्यूम सुद्धा पैसे देत नसत, कारण टिळकाने बहुतेक सारा पगार आधीच आणलेला असायचा. मग गुपचूप रद्दी विकून ते या अतिथीसाठी खर्च करीत असत. 7-8 दिवसाची वर्तमानपत्र विकली की सहज 4-6 आणे मिळायचे. असो, तर हे नवीन चिरंजीव अतिशय भित्रे होते. आमची सगळी घरं ही बिनभाड्याची होती. ती म्हणजे एक एक ब्लॉक मिळून 3 ब्लॉकची चाळ होती. त्यातल्या एका ब्लॉकमध्ये मागच्या खोलीत या चिरंजीवांची व्यवस्था करण्यात आली. तिच्या पलीकडल्या खोलीमध्ये लाकडं साठवून ठेवली होती. ती जाऊन आणायचं काम कामदारांच्या जीवावर येई. कारण एकतर चिरंजीव आल्यावर तिच्यामध्ये घाण यायला लागली होती. आणि आत शिरताच पाय रपरप भिजत त्यांनी दारातच मोरी केली होती आणि त्या मोरीचा नळ लाकडाखाली गेला होता. टिळकांना सांगितलं की ते म्हणत, तुम्हाला माणूस खपत नाही, आता काय करावं? मोठी पंचायत झाली होती. शेवटी एक दिवस मी त्याला म्हणाले, दादा, तुम्हाला रात्री भय वाटलं तर अणूला उठवीत जा. तो तुमच्या जवळच निसतो. जवळ कंदील जळत असतो तो नेत जा. पण हा काय आळस? माझ्या या बोलण्याने दादा संतापले. त्यांचा अपमान झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी दाराला कुलूप घातलं. टिळक बाहेर गेले होते. आता लाकडं कुठून आणायची? तो बसला दाराशी भांडत. कुलूप उघडू देईना. तो म्हणे, तुम्ही मला मुलगा म्हणता आणि किती पक्षपात करता. दत्तूला कपडे आणि बूट कितीतरी आहेत आणि मला मात्र काही नाही. अरे बाबा, त्याला शाळेत जायचं असतं. तू तसा जा, मग तुलाही मिळतील तसे कपडे. ते काही नाही. त्याला नवा बूट आणला तसा मला आणायला पाहिजे. असे असतात का कुठे आईबाप? मुळीच नाही. असे आईबाप मुळीच नसतात आणि असे चिरंजीवही कुठे नसतात. दत्तूच्या मी उद्या तोंडात मारली तर तो मला एक शब्द सुद्धा उलटून बोलणार नाही. आणि तुम्ही मला एक शब्द तोंडावाटे काढू देत नाही. नुसतं हो म्हटलं की तुमचा अपमान होतो. चांगले इंग्रजी 7वी इयत्ता झाली म्हणता आणि इतकं कसं ज्ञान नाही तुम्हाला. चला द्या किल्ली. मी नाही देत किल्ली. मी काही तुम्हाला ओळखत नाही. बरं तर मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही जेवायला येऊ नका. मी जेवायला येणार नाही. माझं जेवण इथेच मिळेल. मला इथेच हवं. बरं, पाहते कसं जेवण इथेच मिळतं ते. पहा. मग टिळक घरी आल्यावर त्यांच्या कानावर सगळ्या कागाळ्या गेल्या. तो टिळकांना म्हणाला, तुमच्याकडे पाहून मी गय केली. असला अपमान मी कोणाचाही सहन केला नसता. मी आपल्या आईला सुद्धा जोड्याने मारलं असतं. याची काय कथा? टिळकांना त्या दिवशी मुंबईला जायचं होतं. त्यांनी त्याला मुंबईची तयारी करायला सांगितली आणि तिथे कुठेतरी सोय लावून देण्याचं त्यांनी ठरवलं. चिरंजीवानी आपले कपडे, बिछाना सगळं काही त्यांचं स्वतःचं नव्हतंच. ते आम्हीच दिलेलं होतं. सगळ्या लोकांना वाटून टाकलं. रात्री 12च्या गाडीने जायचं होतं. पण फंडात पैसे नव्हते. पगाराची बँक बंद झाली होती. झाडून सगळे पैसे गोळा केले. ते फक्त एका माणसाला मुंबईला पोहोचण्या इतके होते. पण टिळक भयंकर आशावादी. आपल्याला स्टेशनावर पैसे मिळणार अशी त्याची खात्री होती. टिळकांचे परमपूज्य स्नेही रावसाहेब स्टेशनवर त्यांना भेटले. त्यांनाही मुंबईला जायचं होतं. रात्री 12-12:30ची वेळ. टिळकांनी रावसाहेबांजवळ याचना केली. रावसाहेबांनी सांगितलं, माझ्याजवळ माझ्यापुरतेच पैसे आहेत. रावसाहेबांना कवितांचा खूप नाद लागला होता. पण कवितेने पैसे थोडेच उत्पन्न होतात. शेवटी गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली. टिळक आणि रावसाहेब गाडीत बसले. चिरंजीव खालीच राहिले. गाडी हलायला लागली. टिळकांनी त्याला परत जायला सांगितलं. त्या गडबडीमध्ये स्वारी टांग्याचे पैसे सुद्धा मागून घ्यायला विसरली. आता स्टेशनवरून 2-3 मैल पायी घरी येणं भाग होतं. थंडीचे दिवस. रात्र बरीच होती. ती सुद्धा अंधेरी. सोबत कोणी नाही. टांगे येत होते पण पटकन निघून जात होते. पुलाखाली नदीमध्ये एखादी चिता जळत असलेली त्यांना दिसे. आधीच बाबा भित्रा. त्याच्या उरात दडकी भरलेली. कसा बसा फर्ग्युसन गेटच्या फाटकात येऊन उभा राहिला. तो एक कुत्रा त्या अंगावर चालून गेला. राणू ओसरीवरच निजला होता. त्याला वाटलं चोर बीर आला. तो काठी घेऊन धावून गेला. तो चिरंजीव. अरे परत कसे आलात? आलो बाबा. आईला उठवू नका. दुसऱ्या दिवशी राणूंनी सांगितलं, पाहुणे परत आले. मी म्हणाले येऊ द्या. त्यांच्याशी तुम्ही काही बोलू नका. सगळ्यांनी नियमाप्रमाणे आपापली कामे उरकली आणि फराळ करून घेतले. त्याला कोणी हाक मारली नाही. तो जात आला. मामा मी आलो.
आलात, बरं झालं. आता मी घराची मालकीण आहे. टिळक घरात नाहीत. तुम्ही काही माझे व्याही जावई नाहीये. मी तुमची मिजाज चालू देणार नाही. त्यांनी माझा तोफखाना गपचूप ऐकून घेतला. हा पाण्याचा बॉयलर, तो चहाचा डबा, तो साखरेचा डबा तुम्ही आपल्या अंथरुणाजवळ ठेवा. तो बॉयलर पेटवा, त्यात टाका सगळं. चहाची हुक्की आली की पडल्या पडल्या नळ तोंडात सोडून देत जा. मी तुमच्या पुढे पुढे करणार नाही. आजपासून तुम्हाला घरातलं सगळं काम केलं पाहिजे. मीच आता पाहुण्यासारखी वागणार आहे. कारण मी काही केलं तरी तुमच्या मनाला येतच नाही. वड्या वांग्याच्या भाजीत तुम्हाला मटणाचे तुकडे दिसतात काय? आणि लसणाच्या चटणीचा तुम्हाला बोंबलासारखा वास येतो. मला वाटतं की तुम्ही मुळी ब्राह्मणच नाही. कारण या जिन्सांचा संशय ब्राह्मणाला येणारच नाही. ह्यांची चव घेणाऱ्यापैकी तुम्ही कोणीतरी असला पाहिजे. तुमचा असा समज झालेला दिसतोय की आम्ही वाटेल ते खातो आणि दुसरा असा समज दिसतो की आपण सांगू ते टिळक ऐकतात. पण तुम्ही अजून टिळकांना ओळखलेलं नाही. जर का ते रागावले तर तुमची हड्डीन हड्डी मोकळी करतील. माझ्या या दत्तक चिरंजीवांना एवढी गोळी प्रमाणाबाहेर लागू पडली. त्यांनी चटकन माझे पाय धरले आणि म्हणाले, लक्ष्मीबाई पाया पडतो, आता माझी माफी करा. आणि तेव्हापासून तो खरोखरच घरच्यासारखा वागायला लागला. पुढे त्याला चांगलं काम लागलं. टिळकाने त्याचा बाप्तिस्मा केला. त्याचं लग्नही लावलं. त्याच्या बायकोचं बाळंतपण मी केलं. त्याला बायको फार सुशील मिळाली आणि मुलं बाळही गुणी निघाली. प्रकरण समाप्त.